नमस्कार, मी मेघा देवकळे। आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। नजर टाकूयात हेडलाईन्सवर। फाजील आत्मविश्वासाने घात, राष्ट्रवादीचे नेते जमिनीवर। प्रतीक्षाच्या पराभवाने आमदार सुरेश लाडांना मतदारांचा सूचक इशारा। तर आम्हीच बँकेला टाळे ठोकू, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचा इशारा। अलिबागेत बर्निंग कारचा थरार, चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे जीवितहानी टळली। देहरोड येथील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला, वाहन चालकांची वाहतूक कोंडीतून सुटका। कर्तव्य प्रतिष्ठानचा वर्धापन दिन, लाठीकाठीची थरारबाजी ठरली आकर्षण। शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी आमरण उपोषण। औरंगाबाद जळगाव महामार्ग पारोच्या थडग्यापर्यंतच्या सिमेंट रस्त्याचा शुभारंभ। पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते हेमंत पाटील यांना अहिल्यादेवी राष्ट्रीय पुरस्कार। 4 वर्षांनी महोदय पर्वणीचा योग, हजारो भाविकांचे सागरेश्वर किनारी तीर्थस्नान। सूतकताई करून गांधीजींना आदरांजली, स्मृती दिनानिमित्त कार्यक्रम। आता बातम्या पाहूयात विस्ताराने। फाजील आत्मविश्वास असल्याने कर्जतमध्ये नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचा घात झाला। या पराभवाला अनेक कारणे असली तरी प्रतीक्षाच्या पराभवाने आमदार सुरेश लाड आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना मतदारांनी जमिनीवर आणले आहे। गृहीत धराल तर पराभवाला सामोरे जावे लागेल असा सूचक इशारा जणू मतदारांनी या निवडणुकीच्या निकालातून राष्ट्रवादीला दिला आहे। आमदारांची लेकच नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत असल्याने कर्जत आरामात खिशात घालू अशा भ्रमात राष्ट्रवादीचे नेते होते। माझं तर मध्ये 18 जागा निवडून यायला पाहिजे, कारण एवढी जी कामं केली ते 15 वर्षामध्ये, तर जनतेला माहिती आहे की दुसऱ्याच्या हातात सत्ता दिली तर काही कामं होणार नाही। इथे राष्ट्रवादीची सत्ता यायला हवी असं लोकांचं सुद्धा मत आहे। मतदारांनी या नेत्यांना निकालातून जोरदार झटका देत थेट जमिनीवर आणले आहे। आत्मविश्वास असला पाहिजे, मात्र अति आत्मविश्वास असेल तर काय होते हे कर्जतच्या जनतेने राष्ट्रवादीला दाखवून दिले आहे। निवडणुकीमध्ये आम्हाला काय आव्हान असं वाटत नाही। सुरेश लाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ही सारी विकासाची कामं होत असताना जनता राष्ट्रवादी काँग्रेसला परत स्वीकारेल एवढी मात्र नक्कीच खात्री वाटते। येत्या निवडणुकीमध्ये आम्ही जनतेला आवाहन केलेलं आहे की जसं सातत्याने प्रत्येक निवडणुकीमध्ये आत्तापर्यंत सहकार्य केलं, ह्याही निवडणुकीमध्ये जनता आम्हाला सहकार्य करील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वात जास्तीत जास्त नगरसेवक सर्व नगरसेवक निवडून येतील ही मात्र खात्री आहे। येणारी पुढची कामं ही भाऊ करू शकतात, कारण लोकांचा भाऊंच्यावर विश्वास आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारची आम्हाला या निवडणुकीमध्ये विजयी होणारच, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका असणार नाही। या पराभवाने राष्ट्रवादीला बरेच काही शिकवले आहे। नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करण्यापासून राष्ट्रवादी पक्ष कर्जतमध्ये पिछाडीवर होता। प्रतीक्षा लाड यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर केल्यानंतर आघाडी घेतलेल्या राष्ट्रवादीने युद्धात कमावलेले सारे तहात मात्र गमावले। एकाच घरातील 4 उमेदवार दिल्याने राष्ट्रवादी आणि आमदार सुरेश लाड यांच्यावर घराणेशाहीचा आरोप होत होता। घरच्या चक्रव्यूहात अडकलेल्या आमदार लाड यांना शेवटपर्यंत बाहेर पडताच आले नाही आणि राजकारणाची सुरुवात करणाऱ्या प्रतीक्षाला पहिल्याच निवडणुकीत पराभव पाहावा लागला। प्रचारात फिरताना प्रतीक्षा एकटी पडल्याचे दिसत होते। आमदार सुरेश लाड यांनी राष्ट्रवादी भवनात ठाण मांडलं होतं, तर अनुभवी असलेले राजेश आणि शरद लाड आपल्या प्रभागात व्यस्त होते। लाडांचे सर्व कार्यकर्तेही राजेशदादा आणि शरद भाऊंच्या मागे होते, त्यामुळे प्रतीक्षाताई सोबत मात्र कुणीही जाणकार कार्यकर्ता नव्हता। पाठीराखा असलेला अक्षय समर्थपणे प्रतीक्षाच्या पाठी होता, मात्र त्याचेही प्रयत्न तोकडे पडले। इतकी वर्ष राजकारणात असलेल्या आमदार सुरेश लाड यांना कर्जत शहरात मात्र संघटन बांधता आले नसल्याचे या निवडणुकीत पुन्हा पाहायला मिळाले। महत्त्वाची पदं घरातच ठेवण्याच्या भूमिकेमुळेही लाड यांना फटका बसला। राजेश आणि शरद लाड यांना आलटून पालटून नगराध्यक्ष आणि पक्षाचे शहराध्यक्ष करणं, शरद लाड यांच्यानंतर नंदू लाड यांच्या खांद्यावर शहराध्यक्ष पदाची धुरा सोपवणं, तालुका युवक अध्यक्ष पदाची जबाबदारी भाचा सागर शेळके याला देणं हे सारं न रुचल्यामुळे मतदारांनी आमदार लाड आणि राष्ट्रवादीला नाकारल्याचे बोलले जाते। आपली लेक उमेदवार असतानाही आमदार सुरेश लाड प्रचारासाठी बाहेरच पडले नाहीत। आपण केलेली कामं आणि लोकांशी जोडलेलं नातं आपल्याला विजयाकडे नेतील असा विश्वास कदाचित आमदारांना असावा। त्यामुळे शिवसेना भाजप युती ताकदीने प्रचारात उतरली असताना राष्ट्रवादी आघाडी मात्र बचावात्मक भूमिकेत पाहायला मिळाली। उमेदवार देताना आणि घरातील वाद शमवताना आमदार लाड यांची धमचाक झाली होती। त्यातच टिळक चौकातील जाहीर सभेत लाड यांनी केलेले आक्रमक भाषण आमदारांच्या प्रतिमेला छेद देणारे असल्याने कर्जतकरांना रुचले नाही। पुन्हा ही 4.5 वर्ष भांडणारी अभद्र युती
कर्जतमध्ये पुन्हा झाली ती व्हायलाही हवी होती. 28 तारखेला म्हणाले असते आमची युती झाली असती तर, आत्याबाईला मिशा असत्या तर काकोबा म्हणले असतं. अजून काय ताकद असेल, अजून काय हिंमत असेल ती सारी लावा आणि 27 तारखेची निवडणूक पार पाडल्यानंतर 28 तारखेला भेटा. राष्ट्रवादी भवनमध्ये कार्यकर्त्यांचा सतत राबता होता, मात्र त्यामध्ये तालुक्यातील कार्यकर्त्यांचा भरणा अधिक होता. स्टार्च लावलेले खादीचे कडक कपडे घालून मोठ्या बाता केल्यानंतर मतदार मतदान करत नाहीत हे कर्जतच्या निकालावरून स्पष्ट झाले असून या पराभवातून बोध घेत आगामी विधानसभा निवडणूक जिंकायची असेल तर आमदार सुरेश लाड यांना ठराविक कार्यकर्ते आणि गोतावळ्यातून बाहेर येऊन सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घ्यावे लागेल. कर्जत आणि खालापूर तालुक्यात सध्या ठराविक कार्यकर्त्यांच्या गराड्यातच वावरत असलेले आमदार सुरेश लाड कर्जतच्या निकालानंतर व्यापक होतील अशी अपेक्षा आहे. पहिल्यांदाच निवडणूक लढलेल्या प्रतीक्षाचे मात्र कौतुकच केले पाहिजे. पराभव झाल्यानंतरही ज्या आत्मविश्वासाने प्रतीक्षा कार्यकर्त्यांना सामोरी गेली तो आत्मविश्वास विधानसभा निवडणुकीत पुन्हा उभारी घेण्यासाठी कार्यकर्त्यांना बळ देणार होता. नगरपालिकेत अन्य कुणाला तरी संधी दिली गेली पाहिजे होती असे सांगताना विधानसभेसाठी मात्र भाऊच योग्य आहेत अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया कर्जतकरांकडून निवडणुकीच्या दरम्यान व्यक्त होत होत्या. त्यामुळे एका निकालाने विधानसभेच्या निवडणुकीवर फारसा परिणाम होणार नसला तरी पुढची लढाई सोपी राहिली नसून मतदारांना गृहीत धरून चालणार नाही असा संदेशच कर्जतच्या मतदारांनी दिल्याने आमदार सुरेश लाड भविष्यात स्वतःमध्ये काय बदल करतात यावरच त्यांच्या आमदारकीचे भविष्य अवलंबून आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. मराठा समाजातील बेरोजगार युवकांना उद्योग व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला असून बँकवाले प्रकरण मंजूर करण्यासाठी टाळाटाळ करत असतील तर सरकार म्हणून आम्हीच बँकेला टाळे लावू असा इशारा अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिलाय. आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आणि आमदार लक्ष्मण पवार यांच्या उपस्थितीत गेवराई तहसील कार्यालयात बँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन महामंडळाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. बँकेकडे आपण कर्ज मागताना ज्या व्यवसायासाठी कर्ज मागतो त्या व्यवसायाची कल्पना आपल्याला असली पाहिजे, त्याचं प्रशिक्षण आपलं असलं पाहिजे आणि बँकेला एक विश्वासार्थ पाहिजे की बाबा हो ह्याला कर्ज दिल्यानंतर हा कर्ज फेडेल. काही ठिकाणी आम्ही असंही पाहिलं की काही वेळेवर कागदपत्राची पूर्तता न केल्यामुळे बँकेने कर्ज नाकारलेले आहेत. परंतु आजच्या बैठकीच्या नंतर मला तरुणांमध्ये आणि बँकेमध्ये एका चांगल्या प्रकारे समन्वयकाच्या माध्यमातून तो प्रश्न मिटवतील हा मला पूर्णपणे विश्वास आहे. यावेळी अर्जदार आणि बँकेच्या अधिकाऱ्यांनी अनेक प्रश्नांवर सखोल चर्चा केली. बँकेच्या अडचणी समजून घेऊन प्रत्येक लाभार्थ्याला योजनेचा लाभ देण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या. यावेळी अधिकारी, कर्मचारी आणि मराठा समाजातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमोल कापसे, संवाद मराठी लाईव्ह, गेवराई, बीड. अलिबाग तालुक्यातील चरी येथे सोमवारी दुपारी धावत्या कारने अचानक पेट घेतला. गाडीच्या चालकाने वेळीच सावधानता बाळगली म्हणून जीवितहानी टळली. मात्र या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली. चरी येथे राहणारे संतोष मोहिरे आपली ओमनी कार घेऊन घरी जात असताना कारमधून धूर येऊ लागला. ते तात्काळ गाडी थांबवून दूर गेले. लगेचच कारने पेट घेतला. JSW कंपनीच्या अग्निशमन पथकाने 1.5 तासांच्या प्रयत्नानंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणली. मात्र या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, अलिबाग. जुन्या पुणे मुंबई महामार्गावर देहूरोड येथे नव्याने बांधण्यात आलेला उड्डाणपूल रविवारपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे देहूरोड येथील वाहतूक कोंडीची सुटका झाली असून सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते पुलाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार बाळा भेगडे उपस्थित होते. देहूरोड येथे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी गतवर्षी निगडी ते देहूरोड दरम्यान रस्ता रुंदीकरण आणि नवीन उड्डाणपुलाचे काम हाती घेतले होते. उड्डाणपुलाचे काम TNT कंपनीतर्फे करण्यात आले आहे. पुलाची निविदा 43 कोटी रुपयांची होती. 18 महिन्यात हे काम पूर्ण झाले. लोकांची मागणी होती आणि गैरसोय देखील होती. बाळा भेगडे, खासदार श्रीरंगप्पा सातत्याने या कामाच्या पाठीशी होते आणि जवळपास किती वर्षापासून 25-30 वर्षापासूनचं हे सगळं मागणीचं काम सुरू होतं.
अनेक अडचणी होत्या, परंतु त्या सगळ्या अडचणी या ठिकाणी दूर करून मी खास करून या कामाचे कॉन्ट्रॅक्टर काय त्यांचं TNT इन्फ्रास्ट्रक्चर त्यांचं मगाशी आपण इथे सन्मान केला आहे, त्यांचंही अभिनंदन करतो, कारण त्यांनी वेळेमध्ये हे काम पूर्ण केलं, चांगल्या प्रतीचं काम केलेलं आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना सेवा रस्ता असून निगडीकडून देहू बाजारपेठ, मामुर्डी, किवळे, विकासनगर भागात जाणाऱ्यांना सेवा रस्ता निर्माण झाला आहे. देहू रोड येथील वाहतूक कोंडीची सुटका झाली आहे. अनिश शेख, संवाद मराठी लाईव्ह, देहू रोड, मावळ. कर्तव्य प्रतिष्ठान संस्थेने स्थापना झाल्यापासून सातत्याने नवनवीन उपक्रम करत सामाजिक, शैक्षणिक, ऐतिहासिक क्षेत्रात कर्तव्य जोपासण्याचा प्रयत्न करत 1 वर्षाचा टप्पा पार केला. त्यामुळे संस्थेचा प्रथम वर्धापन दिन पोलादपूरमध्ये ज्येष्ठ नागरिक सभागृहात जल्लोषात पार पडला. 1 वर्षामध्ये आपली ओळख सर्वदूर पोहोचवण्यात आपल्या कर्तृत्वाने यशस्वी झाले असल्याचे प्रथम वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या नियोजनातून दिसून आले. यावेळी ऐतिहासिक वस्तू आणि शिल्प प्रदर्शन तसेच ऐतिहासिक शिल्पांचे फोटो प्रदर्शन, कर्तव्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आलेल्या उपक्रमांचे फोटो प्रदर्शन, सह्याद्रीमध्ये भटकंती करत असताना आढळणारे सर्प यांची माहिती आणि फोटो प्रदर्शन तसेच पुरातन नाणी, शंख, शिंपले यांचे प्रदर्शन, महिलांसाठी हळदी कुंकू, विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच लाठीकाठीची थरारक प्रात्यक्षिके पोलादपूरकरांना पाहायला मिळाली. देवेंद्र दरेकर, संवाद मराठी लाईव्ह, पोलादपूर. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा संवाद मराठी लाईव्ह. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया उर्वरित घडामोडी. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील हसनापूर येथील शासकीय जमिनीवर गावातील नागरिकांनी केलेले अतिक्रमण काढण्यासाठी रामेश्वर राऊत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी आमरण उपोषण. विहोवन रामेश्वर राऊत आणि गावकऱ्यांनी 27 नोव्हेंबर रोजी अर्ज करूनही येथील गट क्रमांक 13 या जमिनीवरील अतिक्रमण काढण्यात आले नाही. हे अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी 2 फेब्रुवारीपासून रामेश्वर राऊत यांच्यासह गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. 2 तारखेपासून उपोषणाला बसलेला आहोत. शासनानं कोणतीही कारवाई केलेली नाही. आम्ही निवेदन दिलेले आहे. सर्वात प्रथम आम्ही 27/9ला तहसील मान्य तहसीलदार साहेब बाळापूर यांच्याकडे रितसर निवेदन दिलेलं आहे की आमच्या इथं गट क्रमांक 13मध्ये क्लास म्हणून एक शासकीय शेत आहे, तिच्यात गुराढोरा चाऱ्याची व्यवस्था आहे गुरांसाठी, पण तिथं आता काही लोकांनी अज्ञात लोकांनी पूर्ण अतिक्रमण करून पूर्ण शेती हडपण्याचा प्रयत्न आहेत. तर आम्ही तहसीलदार साहेबांना रितसर अर्ज करून त्यांना सांगितलं की तिथलं अतिक्रमण तुम्ही खाली करावं, आमच्या गुराढोरांची व्यवस्था होऊन जाईल, चारा पाण्याचे प्रश्न सुटतील, तिच्यात वनीकरण केलं जाईल, तलाव करा, हे आमचे माननीय तहसीलदार साहेबांना अर्ज होता. निलेश किरतकार, संवाद मराठी लाईव्ह, अकोला. अजिंठा लेणीकडून औरंगाबाद जळगाव महामार्ग ते ऐतिहासिक पारोसे थडगे या 3 किलोमीटर अंतराच्या सुमारे 2 कोटीच्या सिमेंट मार्गाच्या कामाचा रविवारी शुभारंभ करण्यात आला. औरंगाबाद जळगाव महामार्गावरून अजिंठा गावातील त्रिपोला, गांधी चौक, सराय, पारोसे थडगे ते अजिंठा लेण्याकडे जाणाऱ्या औरंगाबाद जळगाव महामार्गाच्या 3 किलोमीटर अंतरावरील सुमारे 2 कोटीच्या सिमेंट मार्गाचे काम रविवारपासून सुरू करण्यात आले आहे. असलम पठाण, संवाद मराठी लाईव्ह, अजिंठा, औरंगाबाद. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी संस्कारमय प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा अहिल्यादेवी राष्ट्रीय पुरस्कार भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांना पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पोपट महार नरवर यांनी संस्थेतर्फे 1 लाख रुपयांचा धनादेश आणि स्मृतिचिन्ह देऊन हेमंत पाटील यांना सन्मानित करण्यात आले. हेमंत पाटील यांनी धनगर समाज आरक्षणासाठी संपूर्ण भारतभर हिंडून 225 आंदोलने केली आहेत. सुनील नजन, संवाद मराठी लाईव्ह, अहमदनगर. पौष, अमावस्या आणि श्रवण क्षेत्र
एकत्र येऊन महोदय पर्वणीचा योग 4 वर्षांनी जुळून आल्याने तालुक्यातील विविध गावातील 10 देव, देवता, पालखी, निशाणी, तरंग देवतांनी रयतेसह वेंगुर्ले सागरेश्वर समुद्र किनारी तीर्थस्नान केले। यावेळी भाविकांच्या अलोट गर्दीने सागरेश्वर तीर्थक्षेत्राला जणू कुंभमेळ्याचे स्वरूप आले होते। या महापर्वणीस लांब पल्ल्याच्या तरंग देवतांनी पर्वणीच्या आदल्या दिवशी वेंगुर्ले सातेरी मंदिर, श्री रामेश्वर मंदिर आणि वेतोबा मंदिर येथे रयतेसह विसावा घेतला। तर पर्वणीच्या दिवशी सकाळी सागरेश्वर किनारी या तरंग देवता आल्यानंतर विधिवत पूजन केल्यानंतर संचारासह तरंग देवता, पालखी, निशाणकाठीसह तीर्थस्नान केले। ते महोदय पर्व चालू आहे आणि या ठिकाणी गेली 4-5 वर्षानंतर हा महोदय पर्व आलेला आहे। आमच्या देवस्थान सातेरी देवस्थानच्या मार्फत या ठिकाणी सर्व देवतांचे स्वागत करण्यात आलेले आहे। या ठिकाणी आमच्याकडे 3 गावचे देव आलेले होते। तसेच वेंगुर्ल्यामध्ये संपूर्ण वेंगुर्ल्यामध्ये 10 ते 15 ठिकाणचे तरंग देवता आलेल्या होत्या आणि जवळजवळ 15 ते 20 हजार माणसांचा जनसमुदाय या ठिकाणी या सागरेश्वर तीर्थी जमलेला आहे। जवळजवळ कुंभमेळ्यासारखंच या महोदयाला रूप आलेलं आहे आणि सगळं व्यवस्थित असं चाललेलं आहे। या ठिकाणी एक प्रकारे कुंभमेळ्याच्या वातावरणासारखाच या ठिकाणी आज बहुसंख्य गावागावावरून देव या ठिकाणी आले आहेत। त्याबरोबर महिलाही मोठ्या संख्येने पायी चालत या ठिकाणी आलेल्या आहेत। तर अशा प्रकारचे आनंदमय वातावरण या ठिकाणी आज वेंगुर्ले तालुक्यात आपल्याला या ठिकाणी पाहायला। आलेल्या भाविकांनी केळी, नारळ आणि गुंजा सागराला अर्पण करत तीर्थस्नान केले। उपस्थित भाविकांमुळे सागरेश्वर तीर्थक्षेत्राला जणू कुंभमेळ्याचे स्वरूप आले होते। यावेळी आलेल्या भाविकांना विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्ष तसेच भाविकांमधून सरबत, पाण्याची आणि नाश्त्याची सोय केली होती। या महापर्वणीस भाविकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही शासकीय सुविधा उपलब्ध नसल्याने भाविकांमधून नाराजी व्यक्त होत होती। सुरेश कोलगेकर, संवाद मराठी लाईव्ह, सिंधुदुर्ग, वेंगुर्ले। महात्मा गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त सेवाग्राम आश्रमात आदरांजली कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी नई तालीम या महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी अखंड सूतकताई करून आदरांजली वाहण्यात आली। वैष्णव जन तो तेणे कई यजो या भजनाद्वारे महात्माजींच्या आठवणींना उजाळा देण्यात आला। सेवाग्राम आश्रमात विविध कार्यक्रमाद्वारे वाहण्यात आलेल्या श्रद्धांजली प्रसंगी विद्यार्थी आणि गांधीवादी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। योगेश कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, वर्धा। बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।